मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली जराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं, उपोषण सुरू केलं होतं हे आपल्याला माहिती आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लाठीमार केला, तिथे गोळीबाराच्या काही फैरी झाडल्या गेल्या आणि ते आंदोलन चिघळलं। त्यानंतर जे काही राजकीय तमाशा झाला हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यानंतर आरक्षण मिळेल असं वाटलं होतं, तसं काही झालेलं नाहीये। सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपलेली आहे आणि त्यामुळे आज 41व्या दिवशी जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। आता याच्यापुढे जरांगे पाटील काय करणार? जरांगे पाटीलांनी न्यायक किंवा न्याय मिळवून देणारा घटक म्हणून कोणाकडे पाहिलेलं आहे? आणि जरांगे पाटील यांनी आज एक वेगळा खुलासा केलेला आहे, तो काय आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मित्रहो, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही मागणी गेली अनेक वर्ष सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी त्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या मंत्र्यांच्या काही मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं, पण ते आंदोलन थांबवताना 40 दिवसांचा किंवा 30 दिवसांची मुदत मागितली होती। खरं तर सरकारने त्यांनी 40 दिवसांची दिली होती, पण 40 दिवसानंतरही काही घडलेलं नाहीये। पण 40व्या दिवशी जे घडलेलं आहे ते मात्र खूपच नाट्यमय आहे। तर काय घडलं नाट्यमयरित्या हे आपण सगळ्यांनी आपल्या घरातल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या पडद्यांवर पाहिलं असेल, आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर पाहिलं असेल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं की मीही मराठा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशी माझी भावना आहे, माझ्या सरकारची ती भूमिका आहे आणि त्यासाठी मी शिवछत्रपतींच्या समोर शपथबद्ध होतो की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं। आपलं भाषण सुरू असतानाच ते काही क्षण जवळच असलेल्या शिवछत्रपतींच्या अर्धपुतळ्यापर्यंत गेले। तिथे त्यांनी शिवछत्रपतींसमोर नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दलची शपथ घेतली। ते पुन्हा आले, व्यासपीठावर येऊन त्यांनी आपलं भाषण सुरू केलं आणि त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे 41व्या दिवशी जरांगे पाटील हे या उपोषणाला बसणार हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालं। पण जरांगे पाटील यांनी काही गोष्टी या आज उद्धृत केल्या आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होती, तर ते म्हणाले की या समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काही करायला हवं ते करण्यासाठी मुख्यमंत्री तयार आहेत, पण मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय। हे जे अवतरण चिन्हातलं कोणीतरी आहे हे कोण आहे हे मात्र जरांगे पाटील यांनी सांगितलेलं नाहीये। याआधी ज्या वेळेला या इथल्या आंदोलकांवर तुषार जोशी नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली किंवा मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली गोळीबार करण्यात आला होता, लाठीचार्ज करण्यात आला होता, त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते, काही लोकांवर मुंबईत उपचार करण्यात आले होते। ज्यांच्यावर मुंबईत उपचार केले त्यांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत खर्चातून केलेला होता किंवा व्यक्तिगतरित्या केलेला होता, हे देखील यातल्या काही आंदोलकांना माहिती आहे। आणि त्यामुळे या आंदोलकांना असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे, पण गोची अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल हेच म्हणून दाखवलं की जे आरक्षण कायद्याच्या आणि न्यायाच्या चौकटीत बसेल, जे न्यायालयात टिकेल असं आरक्षण देणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे किंवा हाच सरकारचा प्रयत्न आहे। पण हाच प्रयत्न यशस्वी होत नाहीये हे लक्षात आल्यामुळे जरांगे पाटील आज उपोषणाला बसलेत। पण उपोषणाला बसताना त्यांनी एक खूप चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे त्यांनी आपल्या समाजातील काही तरुणांना तुम्ही आत्महत्या करू नका आणि शांततेने आंदोलन करा। बघा, मराठा समाजाला एक वेगळी सहानुभूती आहे, या समाजाला आरक्षण मिळावं असं अनेकांना वाटतंय। त्यामध्ये राजकीय नेते असतील, विधिज्ञ असतील, पोलीस अधिकारी असतील, पत्रकार असतील, अशा अनेकांना वाटतंय। याचं कारण असं आहे की या समाजाने आतापर्यंत शिस्त हा आपल्या आंदोलनाचा आत्मा बनवला होता, पण काही मंडळी या आंदोलनामध्ये शिरून बेशिस्त आणतायत, काही लोक मद्यप्राशन करून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। ह्या गोष्टी किंवा या तक्रारी पोलिसांमार्फत सरकारकडे आणि प्रशासनाकडे येत होत्या आणि हीच गोष्ट या आंदोलनाला मारक ठरू शकते हे जरांगे पाटील यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज असं आवाहन केलेलं आहे की कोणीही बेशिस्तपणे या आंदोलनाला ला गालबोट लावू नये याची खबरदारी आंदोलकांना घ्यावी लागणार आहे आणि तीच सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। याचं कारण असं आहे की बेशिस्तीने आक्रमकपणे दुसऱ्या समाजाला त्रास देऊन या समाजाला आरक्षण मिळवताना अधिक
कष्ट आणि त्रास होऊ शकतो. कारण जर सहानुभूती किंवा जर आपुलकी आस्था इतर समाजांकडून जी मिळते ती जर मराठा समाजाने दुरावली तर मात्र या आंदोलनाला भरकटण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आता मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनानंतर सरकारची भूमिका काय असणार आहे? न्यायमूर्ती शिंदे समितीचा दिवस रात्र अभ्यास सुरू आहे असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. पण त्याच वेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट काल बोलून दाखवली. ते म्हणाले की हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, याच्या मागे कोण होतं हे देखील मी योग्य वेळेला सांगणार आहे. पण हे काहीही जरी असलं, कोणीही काही सांगितलं आणि कसंही सांगितलं तरी आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं जे दुसरं पर्व सुरू केलेलं आहे ते किती वेळ चालणार, त्याला यश येणार का नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर केलंय की ते अन्न घेणार नाहीत, ते पाणी घेणार नाहीत, ते सलाईन देखील लावून घेणार नाहीत. आणि त्यामुळे लवकरच या आंदोलनाबाबतीत जर काही गोष्ट समोर आली नाही, याबाबतची पावलं उचलली नाहीत तर मात्र मनोज जरांगे यांच्या समोर जितक्या अडचणी वाढतील त्याहीपेक्षा अधिक अडचणी या युती सरकार समोर वाढतील हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील काय करणार आणि सरकार त्याला कसा प्रतिसाद देणार हेच बघणं तूर्त तरी आपल्या हाती आहे. कारण हा प्रश्न एका आंदोलनाने किंवा एका रात्रीने, एका आठवड्याने किंवा 1-1.5 महिन्याने सुटणारा नाहीये. अनेक कंगोरे या प्रश्नाला आहेत, अनेक आरक्षणाचे मुद्दे या प्रश्नाला आहेत, अनेक समाजांचं म्हणणं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे हा प्रश्न जितका वाटतो तितका सोपा किंवा जितका वाटतो तितका एखाद्या एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याचा किंवा फडणवीस पवार या उपमुख्यमंत्र्यांचा राहिलेला नाहीये, तर तो समस्त महाराष्ट्राचा प्रश्न झाला आहे. आणि त्यामुळे देशाचंही लक्ष याकडे लागलेलं आहे. काय नेमकं समोर होणार आहे हे आम्ही आपल्याला येणाऱ्या बदलत्या घटनांनुसार आणि घडामोडींनुसार वेळोवेळी सांगत राहणार आहोत. तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि इथेच थांबतो. धन्यवाद.